श्री स्वामी समर्थ. नवरा हा केवळ एक व्यक्ती नसतो, तो तर एका स्त्रीचा संपूर्ण संसार असतो, तिचं सर्वस्व असतो. पण विचार करा, जर तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे, नकळत केलेल्या एका रंगाच्या निवडीमुळे, तुमच्या त्याच कुंकवावर तुमच्या पतीच्या आयुष्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तर. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलेलं एक असं भयंकर सत्य, जे ऐकून आज तुमच्या काळजाचा थरकाप उडेल. वटपौर्णिमेच्या दिवशी पवित्र वडाच्या झाडाखाली उभं राहून जर तुम्ही चुकूनही या एका विशिष्ट रंगाची साडी नेसली, तर तो पतीच्या आयुष्यासाठी अत्यंत अशुभ संकेत मानला जातो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तुमच्या सुखी संसारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं आयुष्य बदलणार आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. दरवर्षी वटपौर्णिमा येते. आपण नटून थटून वडाची पूजा करतो. पण बहुतेक भक्त, बहुतेक सुहासिनी माता नेहमी म्हणतात, आम्ही दरवर्षी व्रत करतो, उपवास करतो, तरीही घरात कटकटी का होतात? पतीच्या आरोग्यामध्ये सारख्या समस्या का निर्माण होतात? घरात पैसा का टिकत नाही? मित्रांनो, पूजा करताना, कपडे निवडताना आपल्याकडून गरुड पुराणानुसार काही अशा चुका होतात, ज्या आपल्याला माहितीच नसतात. गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतरचं शास्त्र नाही, तर ते जीवन कसं जगावं, कर्माचे काय फळ मिळतात आणि संसाराला विनाशापासून कसं वाचवावं हे सांगणारा महाग्रंथ आहे. 2026ची ही वटपौर्णिमा तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करणार आहे. आज आपण गरुड पुराणानुसार वटपौर्णिमेचे ते अत्यंत गुप्त नियम, पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त आणि कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही, याची संपूर्ण माहिती अगदी साध्या भाषेत पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गरुड पुराणानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी महिलांनी काळ्या आणि गडद निळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र नेसणे अत्यंत अशुभ आणि वर्ज्य मानले गेले आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू गरुड पक्षाला सांगतात की जे हिंदू धर्मातील सौभाग्यव्रत आहेत, तिथे काळा रंग हा राहू आणि शनीच्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. काळा रंग हा शोक, दुःख आणि विनाशाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला सूत गुंडाळत असते आणि तिने जर काळी साडी नेसली असेल, तर ती विश्वाची नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेते, ज्यामुळे पतीच्या आयुष्यातील प्रगती थांबते, त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त आणि फक्त शुभ रंग जसे की लाल, पिवळा, हिरवा किंवा भगवा रंगाची साडी नेसावी. साडी नवीन नसेल तरी चालेल, पण ती स्वच्छ, धुतलेली आणि कोणत्याही प्रकारे फाटलेली नसावी. गरुड पुराणानुसार लाल आणि पिवळा रंग हा लक्ष्मी आणि गौरीचा आशीर्वाद घेऊन येतो. जर साडीला काळी बॉर्डर असेल, तर ती साडीसुद्धा त्या दिवशी नेसू नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूजेची वेळ. शास्त्रात असं म्हटलं आहे की अवेळी केलेली पूजा कधीही भगवंतापर्यंत पोहोचत नाही. गरुड पुराणानुसार तिथीचा क्षय आणि उदय याला खूप महत्त्व आहे. 2026मधील वटपौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ योगात येत आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि सर्वात पूजेचा श्रेष्ठ अमृत मुहूर्त कोणता आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. 2026मध्ये ज्येष्ठ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून सुरू होत असून तो दुपारपर्यंत अत्यंत फलदायी आहे. राहू काळ सोडून आपल्याला ही पूजा करायची नाही. सकाळी 7:30 ते सकाळी 11 या वेळेत केलेली वडाची पूजा
थेट यमराजाला आणि त्रिदेवांना प्रसन्न करते. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे, घरातील देवांची पूजा करावी आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे सकाळी 10च्या आधी वडाच्या झाडापाशी पोचावे. जर काही कारणास्तव घराबाहेर जाणे शक्य नसेल तर वडाची फांदी घरी आणून पूजा करण्यापेक्षा गरुड पुराणानुसार निसर्गातील जिवंत वडापाशी जाऊन पूजा करणे 100 पटीने अधिक पुण्य देते. तिसरा मुख्य मुद्दा म्हणजे प्रदक्षिणा घालताना होणारी चूक. आपण वडाच्या झाडाला सूत गुंडाळत 7 प्रदक्षिणा घालतो. सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले तेव्हा तिने वडाच्या झाडाचीच प्रार्थना केली होती. कारण वडाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, खोडांमध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव म्हणजेच महादेवाचा वास असतो. पण गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालता तेव्हा तुमचे तोंड कधीही वडाच्या झाडाकडे पाठ करून नसावे. अनेक महिला घाईघाईत उलट्या फिरतात किंवा सुताचा धागा तुटला तरी तसाच पुढे चालत राहतात. वडाच्या फेऱ्या मारताना सूत अत्यंत हळुवारपणे गुंडाळा. सूत मध्येच तुटणार नाही याची काळजी घ्या. जर सूत मध्येच तुटले तर तिथेच थांबून देवाची क्षमा मागा आणि नवीन सुताचा धागा जोडून प्रदक्षिणा पूर्ण करा. फेऱ्या मारताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करावा. 7 फेरे पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाला घट्ट मिठी मारून किंवा कपाळ टेकवून पतीच्या रक्षणाची प्रार्थना करावी. चौथा अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे सौभाग्य अलंकाराची अवस्था. गरुड पुराणात स्पष्टपणे सांगते की कोणत्याही पवित्र व्रताच्या दिवशी सुहासिनी स्त्रीने तुटलेले, कडा गेलेले किंवा उडालेल्या रंगाचे अलंकार कधीही परिधान करू नयेत. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक महिला घाईघाईत जुने, थोडेसे क्रॅक झालेले काचेच्या बांगड्या घालतात किंवा जोडवी सैल असली तरी तशीच वापरतात. गरुड पुराणानुसार तुटलेली बांगडी किंवा सैल झालेले जोडवे हे पतीच्या आयुष्यातील अस्थिरतेचे आणि आरोग्यावरील संकटाचे संकेत देतात. 5वा मुख्य मुद्दा म्हणजे मनाची पवित्रता. गरुड पुराणात भगवान विष्णू म्हणतात, हजारो उपवास केले, लाखो रुपयांचे दान केले, पण जर माणसाच्या मनात क्रोध आणि जिभेवर कटू शब्द असतील तर त्याचे सर्व पुण्य एका क्षणात जळून भस्म होते. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी घरात पूजा आवरताना, मुलांना तयार करताना किंवा पतीसोबत काही कारणाने किरकोळ वाद होतात. महिला रागाच्या भरात चिडचिड करत वडाची पूजा करायला निघून जातात. नियम अतिशय साधा आहे. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवसापासूनच मनाला शांत ठेवा. घरात कोणावरही ओरडू नका, रागावू नका. जर पतीने काही कारणाने रागात बोलले तरी त्या दिवशी शांत राहा, हसून टाळा. दिवसभर मनात नामस्मरण चालू ठेवा. उपवासाचा अर्थ फक्त अन्न सोडणे नाही तर वाईट विचार आणि क्रोध सोडणे हा आहे. हे गरुड पुराण आपल्याला शिकवते. 6वा मुद्दा म्हणजे पूजेनंतर दिल्या जाणाऱ्या वाणाचे नियम. वटपौर्णिमेला आपण इतर सुहासिनी महिलांना वाण देतो. गव्हाने आणि फळांनी त्यांची ओटी भरतो. गरुड पुराणानुसार दान किंवा वाण देताना समोरच्या व्यक्तीचा कधीही अनादर होऊ नये आणि वस्तूंची निवड अत्यंत सात्विक असावी. वाण देताना नेहमी मातीचे सुगड, त्यात आंबे किंवा इतर ऋतुफळे, थोडे गहू आणि सौभाग्याचे साहित्य जसे की हळद कुंकू, नवीन बांगड्या किंवा ब्लाऊज पीस द्यावा. वाण देताना अत्यंत आदराने दोन्ही हाताने द्यावे आणि समोरच्या स्त्रीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. यामुळे गरुड पुराणानुसार तुमच्या घरातील अन्न आणि धन कधीही कमी पडत नाही. 7वा आणि सर्वात महत्त्वाचा महाउपाय जो गरुड पुराणाचा गाभा आहे. वडाची पूजा पूर्ण झाली, तुम्ही घरी आलात, पण खरी पूजा तर घरात आहे. गरुड पुराणात पतीला परमेश्वर मानले गेले आहे. याचा अर्थ असा नाही की स्त्री कमी आहे, पण याचा अर्थ असा की दोघांचे आत्मे एकमेकांशी जोडलेले आहेत. पूजेनंतर घरी आल्यानंतर अनेक महिला थेट कामाला लागतात किंवा उपवास सोडण्याची घाई करतात.
पण गरुड पुराणानुसार जोपर्यंत तुम्ही तुमच्या पतीचे दर्शन घेत नाही तोपर्यंत वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण मानले जात नाही. घरी आल्यानंतर एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या. पतीला एका पाटावर किंवा खुर्चीवर सन्मानाने बसवा. त्यांच्या पायावर थोडे पाणी घालून त्याचे पाय धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसा. त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावा, अक्षता टाका आणि मनोभावे त्यांच्या पाया पडा. पतीने आपल्या पत्नीला या दिवशी काहीतरी भेटवस्तू किंवा किमान आनंदाने आशीर्वाद द्यावा. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की 2026च्या वटपौर्णिमेला आपल्याला चुकूनही काळ्या किंवा गडद निळ्या रंगाची साडी नेसायची नाहीये. शुभ मुहूर्तावर म्हणजे 7:30 ते 11च्या दरम्यान शांत चित्ताने क्रोध न करता पूजा करायची आहे. 7 फेरे मारताना देवाला शरण जायचे आहे आणि घरी येऊन पतीचे पाय धुवून आशीर्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.